आज सियानी तर खूप डेंजर कहर केला तो, म्हणजे असं की एवढ्या लवकर उठून बसली, मला पण उठावं लागलं. आरतीची तब्येत बरी नव्हती, तिला मग म्हणलं झोप तू, आणि सियाबरोबर जरा खेळत बसलो. मग तिला झोपवलं आणि उठली होती किती वाजता, 3:30 वाजता. 3:30 वाजता पहाटे झोपवलं. नंतर परत मी झोपलो, परत लवकर सकाळी मी 8ला उठलो. उठल्यानंतर मग वडापावची चटणी तयार केली, बटाटे उकडायला लावले, म्हणलं वडापावचं करून घ्यावं. मग मोमोजची चटणी पण रेडी करून घेतली. बटाटे झाले, नंतर वडापावचा मसाला झाला. वडापावचा मसाला रेडी करून घेतल्यानंतर आरतीला जरा आज आराम कर म्हणलं होतं, कारण तिची तब्येत काल खूपच खराब झाली होती. आणि त्यानंतर मोमोज पण करायला घेतले. आणि नुसती सिया आहे ना, नुसती राडा करती. एखाद्याला वाटतं यायला तुम्ही लवकर काय येत नाही, कामं का उरकत नाही. तर ह्या मॅडम आहेत ना आमच्या, ज्या आम्हाला उरकू देत नाही लवकर. तर आजचं टार्गेट आपलं कंप्लीट झालं. मोमोजची चटणी, वडापाव आणि वडापावची चटणी. आणि सिया आज पहिल्यांदा मला पप्पा असं बोलली. तर ते पण म्हणलं तुम्हाला दाखव, हळूहळू आता ती मोठी होत चालली. तर बघा तुम्ही ती कशी गोड म्हणती पप्पा पप्पा. खूप आनंदी क्षण असतो हा एका बापासाठी, जेव्हा त्याची मुलगी त्याला पप्पा म्हणते. आणि तो क्षण आज माझ्या आयुष्यात आला की ती पहिल्यांदा मला पप्पा म्हणते.